आलेत हे मला तरी नाही सांगता येणार. रोहित दादा, तुम्ही दुसरी जी काही म्हणजे एक मागणी केली होती तलाठी भरती संदर्भामध्ये आणि तुम्ही आरोप केला होता विखे पाटलांवरती की 25 लाख रुपये घेण्यात आले, तर विखे पाटील म्हटलेत की तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल तुम्ही जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भात. कसं आहे की आमचं सातत्याने हेच म्हणणं होतं की तलाठी भरती आणि सर्व ज्या काही भरती प्रक्रिया या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे, पेपरफुटी हे सातत्याने होत आहे. भाजपचं गेल्या 5 वर्षात जेव्हा सरकार होतं तेव्हा हेच झालं ना, आता परत हेच सुरू झालंय. पण या बाबतीत कुणीही लक्ष दिलं नव्हतं. आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडायचो तेव्हा आम्ही सिरियस नाही, युवा सिरियस नाहीत असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं येत होतं. आणि आता माझं असं मत आहे की हा मुद्दा आता मुलांनीच मांडलेला आहे, मुलांनीच तो पुढं आणलेला आहे. याच्यात मी हेही सांगितलं आहे आमच्यावर जी काही कारवाई करायची ती तुम्ही करा. खरं तर इतक्या कारवाई आमच्यावर झाल्यात, अजून कुठली कारवाई राहिली का हा मोठा प्रश्न आहे. पण विखे पाटील साहेबांना आमच्यावर कारवाई करायची असेल तर करा. पण जे युवा म्हणतायत, युवांचं जे मत आहे, जे काही FIR झाले, जे काही पुरावे या युवांनी दिलेले आहेत त्याच्यावर कुठेतरी लक्ष द्या. काल महाज्योतीचा सुद्धा पेपर तिथं फुटला हे आपण सर्वांनी तिथं बघितलं आणि हे दुर्लक्ष करत चाललेत. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार जर करत असाल नाही तर याच्यामध्ये जर आर्थिक व्यवहार झाला असेल तर या गरीब मुलींच्या भवितव्यावर का तुम्ही करताय असं आमचं मत आहे. दादा, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा अजित दादांकडून सातत्याने पवार साहेबांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला जातो, जो बारामतीमध्ये असू दे किंवा मुंबईत सुद्धा